खरा इतिहास घडविणारे राजे शिवछत्रपती यांच्यावर आधारित एक सुंदर निबंध, भाषण किंवा माहिती पाहूया. ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकून अभिमानाने भरून जाई छाती, प्रत्येक शिवभक्तांच्या मनामनात वसतात राजे शिवछत्रपती. राजे शिवछत्रपती केशवसुतांची एक प्रसिद्ध कविता आहे. त्यात ते म्हणतात, आम्हाला वगडा गतप्रभ झणी, होतील तारांगणे. सूर्याला वगळले तर सर्वत्र अंधार होईल. महाराष्ट्राच्याच नव्हे तर अखिल भारताच्या इतिहासातून शिवाजी महाराजांना वगळले तर सारा अंधार होईल. भारताचा इतिहास व भूगोलही पूर्णपणे बदलून जाईल. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. वडील शहाजी राजे तर आई जिजाबाई. जिजाबाई फक्त शिवाजी महाराजांची आई नव्हती, तर ती माऊली अख्ख्या महाराष्ट्राची आई होती. म्हणूनच त्यांना जिजाई असे देखील संबोधले जाते. लहानपणीच रामायण महाभारताचे संस्कार आणि हिंदू धर्माचा भव्य दिव्य इतिहास यांची पारायणे महाराजांनी केली होती. त्यामुळेच वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेचे तोरण बांधायचे कंकण त्यांनी हाती घेतले. तेथून पुढचा सारा इतिहास एखाद्या पुराणात कादंबरीत शोभावा असा विलक्षण आहे. राम आणि कृष्ण यांची परंपरा चालवणारा आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात प्रतापगड आणि अफजल खान, लाल महाल आणि शाहिस्ते खान, सिंहगड आणि नरवीर तानाजी, सिद्धी जोहर आणि पान्हाळगड विशालगड, बाजीप्रभू देशपांडे आणि पुरंदरचे मुरारबाजी, पुरंदरचा तह आणि मिर्झाराजे जयसिंह यांच्या आग्रहामुळे आग्रा येथे औरंगजेबाच्या दरबारात जाणे, तेथील अपमान, बंदिवास आणि आग्र्याहून सुटका हे सारे प्रसंग पाहिले की महाराज हे अवतारी पुरुष होते असे वाटू लागते. एखादे महाकाव्याचे नायक शोभतात शिवाजी महाराज. त्यांचे चरित्र एका पानात लिहायचे म्हणजे महाभारत 14 ओळीच्या सुनीत काव्य प्रकारात बसवणे केवळ अशक्य गोष्ट. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा तर भारताच्या इतिहासातील एक सोन्याचा क्षण. जून 1674 या दिवशी शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाले. तो दिवस होता ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शके 1596. शेकडो वर्षांनी हिंदवी स्वराज्याची पुनर्स्थापना झाली. जिजाबाईंचे स्वप्न साकार झाले. जिजाबाई राष्ट्रमाता झाल्या. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा राजधानी रायगडावर झाला. राज्याभिषेकावेळी शिवरायांनी शिवराज्याभिषेक संवत सुरू केला आणि होन व शिवराई हे चलन जारी केले. राज्य व्यवहार कोश बनविला. नवी दंडनीती तसेच नवे कायदे अंमलात आणले. शिवाजी राजांचे खरे वर्णन समर्थांनी केले. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप. 3 एप्रिल 1680 रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. अवघ्या 50व्या वर्षी एक महान सूर्यास्त झाला. एक पर्व संपले. जय शिवाजी. जय हिंद.